करूया. हे सेनाधीश परमेश्वर, तुझी निवासस्थाने किती रम्य आहे. माझ्या जीवाला परमेश्वरच्या अंगणाची उत्कंठा लागली असून तो झरत आहे. माझा जीव व देह जिवंत देवाला हर्षाने आरोळी मारित आहे. प्रवचनाला मान महिमाने घेऊ देव त्यानं. आज पुन्हा एकदा देवाने परमेश्वराने आजच्या प्रभुवारी या ऑनलाईन भक्तीमध्ये परमेश्वराने आपल्या सर्वांना एकत्रित केलेला आहे आणि म्हणून प्रभूमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत केलेलं आहे. या समय परमेश्वरच्या नावात धन्यवाद देऊया आणि आपल्या खाली घडलेल्या परमेश्वराच्या लीन नम्रपणे नतमस्तपणे प्रार्थना करू. प्रेमाच्या स्वर्गीय बाप्पा, तुझ्या पवित्र गुणाची स्तुती आराधना करतो. तुझं महान गौरव शरी बाप्पा, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, तो श्रेष्ठ महान परमेश्वर देवा तू आहेस. तू आमचा जिवंत देव आहे स्वर्गीय बाप्पा. आज तुझ्या जीवनाच्या पूर्णतेचा मला घेऊन जीवन तुझं महान गौरव करण्याचे संधी दिल्याची मनापासून आभार मानतो. आज आजच्या प्रभुवारी आजची भक्ती, आजचा मनात चिंतन, आजचा वचनाची आराधना तो पवित्र केला आश्रय तू कर आणि तुझ्या गौरवी नावासाठी तो आमचा उपयोग करू घे बाप्पा. आजच्या भक्तीच्या मनात प्रत्येकाने तो आश्रय कर. पुढील वेगाच्या संबंधित छोटीशी प्रार्थना आमचा उद्धार प्रवेश ख्रिस्ताच्या गुणाने प्रार्थना केली म्हणून तो आहे. आमेन. या सर्व परमेश्वराच्या गौरवासाठी आपण वाचता सांगितला तो गीत क्रमांक 457 नंबरचे गीत आहे. मंडळी विनंती आहे आपल्या जागेवर उभे राहूया आणि देवाच्या गौरवासाठी उपासना सांगितला तो 457 नंबरचे गीत या हो प्रियजन या हो जाऊ चला परमेश्वराच्या सदरी याचं पहिलं कडवं आपण या समय घ्यायला आहोत. उपासना सांगितला तो गीत क्रमांक 457. या हो प्रियजन या हो जाऊ चला परमेश्वर सदनी भक्ती शांती धरून म्हणी सुंदर गायन गावदनी विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी परम कृपा मन जीवित घडी भर विसरून विषय जगाचे विमल मने कर ध्यान तयाचे जगदीशाचे श्रवण करू जय जयकारे गगन भरू विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी परम कृपा मन जीवित रे. आपण उभे असताना अळीबाईचा शास्त्र भाग या सर्व वाचणार आहोत. स्तोत्र संहिता 86 स्तोत्र संहिता 86 वचन 1 ते 17 हे वचन आपल्याकडे डेव्हिड पारदे हे वाचतील. पहिलं वचन ते वाचतील आणि दुसरं वचन आपण सर्वांनी वाचून प्रतिसाद द्यायचा आहे. स्तोत्र संहिता 86 1 ते 17 अळीबाईचा शास्त्र भाग वाचला जाईल. स्तोत्र संहिता 86. देवाने सर्वदा दया करावी म्हणून प्रार्थना. दाविदाची प्रार्थना. हे परमेश्वरा, कान लाव, मला उत्तर दे. मी दीन व दरिद्री आहे. माझ्या जीवाचे रक्षण कर, कारण मी तुझा भक्त आहे. हे माझ्या देवा, तुझ्या ओळखणाऱ्या सेवकाचे उद्धार कर. हे प्रभू, माझ्यावर कृपा कर, कारण मी दिवसभर तुझा धावा करीतो. हे प्रभू, आपल्या सेवकाचा जीव हर्षित कर. मी आपले चित्त तुझ्याकडे लावितो. हे प्रभू, तू उत्तम व क्षमाशील आहेस आणि तुझा धावा करणाऱ्या सर्वांवर विपुल दया करणारा आहेस. हे परमेश्वर, माझ्या प्रार्थनेकडे कान दे, माझ्या व्याकुळतेच्या वाणीकडे लक्ष दे. मी आपल्या संकट समयी तुझा धावा करीन, कारण तू मला उत्तर देशील. हे प्रभू, देवामध्ये तुझ्या समान कोणी नाही आणि तुझ्या त्यासाठी कोणतीही कृत्ये नाही.
हे प्रभू, तू उत्पन्न केलेली सर्व राष्ट्रे येऊन तुझ्या पाया पडतील, तुझ्या नावाचा महिमा गातील. कारण तू थोर व अद्भुत कृत्य करणारा आहेस, तूच केवळ देव आहेस. हे परमेश्वरा, तुझा मार्ग मला दाखव, मी तुझ्या सत्य मार्गाने चालेल. तुझ्या नावाचे भय धरण्यास माझे चित्त एकाग्र कर. हे प्रभू, माझ्या देवा, मी आपल्या जीवेमध्ये तुझे गुणगान गाईन, तुझ्या नावाचा महिमा सदैव वर्णेन. कारण माझ्यावर तुझी दया फार आहे. अधोलोकाच्या तळापासूनच तू माझा जीव उद्धारिला आहे. हे देवा, उन्मत्त लोक माझ्यावर उठले आहेत, जुलमी लोकांचा समुदाय माझा जीव घ्याव्यास पाहत आहे, ते तुला जुमानीत नाही. तरी हे प्रभू, तू सदैव कृपाळू देव आहेस, मंद क्रोध, दयामय व सत्य संपन्न आहेस. तू माझ्याकडे वळून माझ्यावर कृपा कर, आपल्या दासाला आपले सामर्थ्य दे, आपल्या दासीच्या पुत्राचे तारण कर. हे परमेश्वरा, तू माझ्यावर प्रसन्न झाल्याचे काही चिन्ह दाखव, यासाठी की तू माझे सहाय्य व समाधान केले आहे. हे पाहून माझ्या द्वेष्टांनी लज्जित व्हावे. प्रभू परमेश्वर वाचलेली वचने आशीर्वादित. अच्छा, म्हणणं की तो शास्त्रपाठ निवड झालेला आहे. जुन्या करारातील यहोशुआचं पुस्तक याचा 15वा अध्याय आहे आणि वचन 13 ते 19 ही वचनं मी आपल्याकरिता वाचत आहे. यहोशुआचं पुस्तक याचा 15वा अध्याय आहे आणि 13 ते 19 ही वचनं मी आपल्याकरिता वाचत आहे. कालेब हेब्रोनवर दावीद हस्तगत करतो. परमेश्वरच्या सांगण्याप्रमाणे यफुन्नेचा मुलगा कालेब याला यहोशूआने यहूदाच्या वंशजाबरोबर वतन दिले, तेच किर्यात अर्बा उर्फ हेब्रोन होय. हा अर्बा अनाक्याचा मूळ पुरुष कालेबाने शेशे, अहिमान व तलमय या अनाकाच्या 3 वंशजास तेथून घालून दिले. तेथून त्याने दबीराच्या रहिवाशावर हल्ला केला. दबीराचे पूर्वीचे नाव किर्यात सेफर होते. कालेब म्हणाला, जो कोणी लढून किर्यात सेफर काबीज करी त्याला मी आपली मुलगी अक्सा देईन. तेव्हा कालेबाचा भाऊ कनाज याचा मुलगा अथनियल याने ते नगर घेतले, म्हणून कालेबाने आपली मुलगी अक्सा त्याला दिली. ती आली तेव्हा आपल्या बापापासून काही मागून घेण्यासाठी तिने त्याला चितावले. ती गाढवावरून उतरली तेव्हा कालेबाने तिला विचारले, तुला काय पाहिजे? ती म्हणाली, मला एक देणगी द्या. तुम्ही मला नेगेब दिले आहे, तेव्हा मला पाण्याचे झरेही द्या. तेव्हा त्याने वरचे झरे आणि खालचे झरे तिला दिले. परमेश्वर देवापासून वचनाच्या पुढे आता सदा सर्व का विभागासू या समय आम्ही देवाच्या वचनाकडे वळणार आहोत. या समय पाळकीला विनंती करतो, पुढील काळामध्ये देवाच्या वचनातून ते आपल्याला मार्गदर्शन करतील. ख्रिस्तात परत एकदा सर्वांना सलाम. प्रभू येशू ख्रिस्ताला सर्व मान, महिमा, गौरव असो की त्याने आपल्या प्रेमात आणि दयेत मला आणि माझ्या कुटुंबाला
चालविला आणि त्याच्या विश्वासात घेऊन पुढेही तो चालवणार आहे असा माझा विश्वास आहे. म्हणून मी सर्व आदर परमेश्वराला प्रथम मानते. त्याचप्रमाणे मी रेव्हरंड क्रिस्टिना चव्हाण, असोसिएट पास्टर, कुंतामा मंडळी आणि पास्टरेट कमिटी मेंबर्सची आभारी आहे की तुम्ही आम्हाला सतत आपले कौटुंबिक व पर्सनल प्रेममध्ये ठेवला, ज्याच्यामुळे आमचा मुलगा स्टीव्ह चव्हाण दिवसेंदिवस चांगला प्राप्त करत आहे आणि एका मोठ्या टेस्टिमनी म्हणजेच साक्षीसाठी तयार होत आहे. म्हणून परत एकदा मी तुमची सुद्धा आभारी आहे आणि विनंती आहे की सतत आमचे सेवेसाठी व स्टीव्हच्या आरोग्यासाठी प्रार्थनेत असा. आजच्या मंडळाकरिता जो शास्त्रपाठ निवडण्यात आलेला आहे तो आहे यहोशुवा याचा 15वा अध्याय आणि वचन 13 ते 19. यहोशुवा याचा 15वा अध्याय आणि वचन 13 ते 19. खरं पाहिले तर आज मातृदिवस नाही आणि महिला दिवसही नाही, पण मला असे वाटले की आज आपण एका स्त्रीबद्दल सांगावा आणि त्या स्त्रीच्या स्त्रीत्व म्हणजेच फेमिनिटीला आज आपण सेलिब्रेट करावा. म्हणजे प्रियांनो, आपण स्त्रियांबद्दल फक्त स्पेशल दिवशी किंवा स्पेशल डेजलाच का आठवावा, याच हेतूने मी आज तुमच्यापर्यंत एका अशी स्त्रीबद्दल तिच्या गुणधर्म आणणार आहे जे सर्व स्त्रियांना तर लाभकारी ठरणारच आहे, पण पुरुषांनाही ते लाभदायक आणि आशीर्वादाचा कारण ठरणार आहे. आजचा हा संदेश सर्वांना एक आशीर्वादाचा कारण ठरणार आहे. आज मी अक्साबद्दल बोलणार आहे. तर माझे प्रियांनो, तिच्याबद्दल जाणून घेण्यापूर्वी आपण एक छोटीशी प्रार्थना करूया. हे मेरे दयालु कृपालु पिता परमेश्वर, तेरे नाम को धन्यवाद देते हुए प्रभु जी अति विनम्रता के साथ प्रभु जी तेरे चरणों के करीब आते हैं. प्रभु जी तेरी बड़ी आशीष को हमारे जीवन के लिए मांग लेते खुदावंद यीशु. आज प्रभु जी जो वचन प्रभु परमेश्वर, जो संदेश तुमने मेरे लिए आशीर्वाद का कारण ठहराया, वही वचन और वही संदेश जब तेरे प्रियजनों में, तेरे पवित्र लोगों में वर्चुअली प्रभु जी मैं जब बांटने जाती हूँ पिता परमेश्वर, मेरे सर के बाल से लेकर पैर के नखून तक तेरे पवित्र आत्मा का अभिषेक तू कर और वो परमेश्वर मेरे वचनों के द्वारा की सेवकाई प्रभु जी तू मान्य कर ले और वो परमेश्वर आने वाला संदेश हर एक व्यक्ति के लिए आशीष का कारण ठहरे, ऐसा तू कर. इन सारी दुआओं को और प्रभु जी आपके संदेश को तेरे हाथों में समर्पित करते हुए ये छोटी सी दुआ प्रभु के नाम करते सुन और कबूल कर. आमीन. अक्साबद्दलचा जो अकाउंट आहे किंवा तिची जी स्टोरी आहे, तिच्याबद्दलचे शास्त्रपाठ आहे, 2 ठिकाणी आपल्याला बायबलमध्ये आढळतं. म्हणजेच एक तर यशाया याचा 15वा अध्याय आणि 13 ते 19 वचना आणि त्याचप्रमाणे शास्त्रे याचा 1ला अध्याय आणि 12 ते 15 मध्ये अक्साबद्दल ती स्टोरी आपल्याला वाचण्यास भेटते माझे प्रियांनो. आणि ह्या स्टोरीमध्ये काले हा एक इम्पॉर्टंट किंवा महत्त्वाचा कॅरेक्टर आपल्याला इथं आढळून येणार आहे. तर त्याच्याबद्दलही थोडंसं आपण जाणून घेणार आहोत. ॲक्च्युली जेव्हा इस्रायली लोकांसाठी प्रॉमिस लँड म्हणजेच कनान देश परमेश्वराने देण्याचा योजिले, तेव्हा देवाने मोशेला सांगितले की इस्रायली लोकांना त्या देशात घेऊन जाण्यापूर्वी काही मनुष्यांना तिथं हेरण्यासाठी पाठव. आणि मग देव आज्ञेनुसार मोशेने 12 माणसं हेर म्हणून निवडिले आणि त्यात एक कालेबही होता. गणना याचा 13वा अध्याय आणि 6वा वचनात आपल्याला आढळून येतं की कालेब हा एक हेर होता ज्याला मोशेने देव आज्ञेनुसार इस्रायल कनानमध्ये हेर करण्यासाठी पाठवलेलं होतं. आणि कालेब यफुनेचा पुत्र होता. ह्या 12 हेरमधून फक्त कालेब आणि यहोशुवा असे 2 जण होते ज्यांना देवावर पूर्ण विश्वास आणि भरवसा होता की ते हे कनान देश देवाचे सहाय्याने जिंकू शकतील.
गणना 13वा अध्याय 30वा वचन आणि 14वा अध्याय 6 ते 9 वचनात आपल्याला त्यांचे विश्वासाबद्दल आपल्याला कळतं. आणि कालेबाचे ह्या विश्वासामुळे म्हणजेच यहोशुआ याचा 14वा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की कालेबाचे ह्याच विश्वासामुळे देवाने प्रॉमिस दिले की त्या प्रॉमिस लँड म्हणजेच कनान देशात कालेब आणि त्याचे वंशजाला वतन दिले जाईल. यहोशुआ याचा 14वा अध्याय आणि 9वा वचन असं सांगतं. मोशे कालेबला म्हणाला, तू माझा देव परमेश्वर याचे पूर्णपणे अनुसरण केले म्हणून ज्या भूमीला तुझा पाय लागला आहे ती तुझे व तुझे वंशजाचे निरंतरचे वतन होईल. असं प्रॉमिस जे परमेश्वराने मोशेतर्फे करून घेतलं होतं ते आता कालेबाला भेटलेले आहे. देवाने कालेबाला देव केलेले जे वतन होते किंवा देशात भूमीत कित्येक ठिकाणी इनहॅबिटंट म्हणजे ते रहवासी तिथं होते आधीच. मग तेथे जाऊन त्यांना त्यांच्यावर चढाई करून त्यांना हरवायचं हे कालेबला होतं. म्हणून यहोशुआ 15:16 मध्ये कालेब किर्यात सेफरला काबीज करण्याबाबत आवाहन करत आहे. कालेब यहुदी ट्राईबचा होता, तो एक प्रिन्स होता आणि पुढे तो वचन 16 मध्ये म्हणत आहे की जो कोणी किर्यात सेफर जिंकेल त्याला तो आपली मुलगी अक्सा ही लग्नात देईल. म्हणजेच यहोशुआ याचा 15वा अध्याय आणि 16व्या वचनाचे ब मध्ये तो सांगत आहे जो कोणी किर्यात सेफर जिंकेल त्याला ती आपली मुलगी अक्सा ही लग्नात देईल. म्हणजे प्रिया अक्सा कालेबाची मुलगी होती. तिला 3 भाऊ होते आणि ती घरातली एकुलती एक मुलगी होती. तिचे 3 भावांचे नाव इरू, एला आणि नाम असे होते. पहिले इतिहास 4 आणि 15 मध्ये हे 3 भावांचे बद्दल सांगितलेले आहे त्यांची वंशावळीमध्ये कालेबचे. आणि अक्सा अथनियलची पत्नी होती जो कनाजचा पुत्र होता आणि हा कनाज कालेबाचा धाकटा भाऊ होता. शास्त्री ह्याचा 3रा अध्याय आणि 9 आणि अ मध्ये ते आढळते. अथनियल आपण कालेबाबद्दल जाणून घेतलं. अक्साची थोडीशी भूमिका जाणून घेतलेली आहे. अथनियल जो अक्साचा पती होता तो परमेश्वराचे आत्म्याद्वारे इस्रायली लोकांचा शास्त्र निवडला गेला होता. शास्त्र ह्याचा 3रा अध्याय आणि 8 ते 10 वचनात आपल्याला आढळून येते की कोणत्या रीती इस्रायली लोकांनी त्याला शास्त्र म्हणून निवडले परमेश्वराद्वारे. अथनियल अक्साचा पती एक धार्मिक व्यक्ती होता हे आपल्याला शास्त्र ह्याचा 3रा अध्याय 8 ते 11 वचनातून कळतं. असो आपण आपले लक्ष आता अक्साकडे लावूया. काही स्कॉलर्स किंवा प्रीचर्स जे आहेत जे संदेश देतात ते अक्साबद्दल काय त्यांची जी विचारधारा आहे त्यांनी अक्साची जी प्रतिमा आहे नकारात्मकरित्या रेखाटलेले आहे किंवा सांगितलेले आहे. पण आपल्याला अक्साबद्दल वचन 18 आणि 19 मधून खूप काही शिकावयास भेटते. ते परमेश्वराने मला शिकून दिलं म्हणून मी आज तुमच्यापर्यंत आणण्याची चेष्टा करत आहे. माझी प्रिय अक्साचा नुकताच अथनियल बरोबर लग्न झालेला आहे. तिला तिच्या पित्याकडून जमिनीचा एक भाग तुकडा बक्षीस मध्ये भेटलेला आहे. तरी ती आपल्या पतीला समजूत घालत आहे की आपण जाऊया माझ्या पित्याकडून अजून जमीन मागून घेऊया. यशाया 15वा अध्याय आणि 18 वचन मध्ये असं ती म्हणत आहे ती आली तेव्हा आपल्या पित्यापासून काही जमीन मागून घेण्याची भर तिने त्याला दिले. म्हणजे आपले पतीला ती सांगत आहे
आपण आपले पित्याकडे जाऊया, कालेबाकडे, आणि जमीन मागून घेऊया. वचन 18 आणि ह्या वचनात अक्साचा जो गुणधर्म आहे ते आपल्याला कळून येतं की ती प्री प्लांड करणारी एक स्त्री होती. प्री प्लांड तिने केलेलं होतं, प्रिपेअर्ड माइंड होतं. ती सर्व तयारीने आपल्या पतीकडे आलेली आहे आणि पित्याकडून जमीन मागून घेण्याचा विचार तिला आधीच आले असावे, म्हणून ती पूर्व तयारीने पतीकडे गेलेली आहे माझे प्रियानो. म्हणजेच ह्या एक वचनाचे भागमध्ये प्रिपेअर्ड माइंड म्हणजे पूर्व तयारी, कंपॅटिबिलिटी म्हणजे पती पत्नीचं एकमेकावर विश्वास आणि एकमेकांचा विचार विनिमय करण्याचा जो भाग आहे तो दिसून येतो. प्रॉपर डायलॉग म्हणजे त्या पती पत्नीमध्ये अक्सा आणि अथनियलमध्ये एक प्रकाराचा विचार विनिमय ते करायचे आणि मग ते प्लॅनला पूर्ण करण्यासाठी ते पुढे जायचे. चौथी बाब अंडरस्टँडिंग अँड इंटेलिजन्स ते तिच्यात होतं. समजूतपणा आणि हुशारी त्या स्त्रीमध्ये होतं माझे प्रियानो. म्हणूनच हे गुण अक्साचे आपल्याला वचन 18 मधून शिकावयास भेटतात. पूर्व तयारी तर होतीच, पण बघण्यासारखी आणि शिकण्यासारखी गोष्ट ही आहे की तिने स्वतःच एकटे काही एक व्यवहार केलेला नाहीये माझ्या प्रियानो. तर आपले पतीशी विचार विनिमय करून तिने पुढचा पाऊल उचललेला किंवा टाकण्याचा निर्णय इथं तिने घेतलेला आहे. म्हणजेच त्यांच्यामध्ये ओपन डायलॉग होतं आणि कंपॅटिबिलिटी होती. आजच्या ह्या फास्ट जीवनात पती पत्नीमध्ये असो, मुलं आणि पालकमध्ये असो, किंवा ख्रिस्ती आणि आपले देवामध्ये येशू ख्रिस्तामध्ये असो, ओपन डायलॉग होणं बंद झालेलं आहे माझे प्रिय. मग ते काही कारण असो, तिथं क्लेश, कलह किंवा एकमेकांचं पटत नाही किंवा जलसची भावना आहे किंवा वेळ नाही, टाईमचा अभाव आहे, हे काही कारण असो, पण ओपनली कोण एकमेकाशी बोलण्याला तयारच नाही आजचे जगात माझे प्रिय. पण हे जाणून घेणे खूप गरजेचे आहे. एक कुटुंबात आणि विशेष करून ख्रिस्ती कुटुंबात हे असणे खूप गरजेचे आहे. कंपॅटिबिलिटी आणि ओपन डायलॉग, एकमेकांचे विचार विनिमय होणे आणि एक साथ निर्णय घेणे हे खूप गरजेचे आहे. तर आज अक्साकडून आपल्याला वचन 8, 18 आणि मधून हे शिकावयास भेटतं. दुसरी बाब वचन 18 ती गाढवावरून उतरली. आधी तर ती गेलेली आहे पित्याकडे आणि ती म्हणाली, ती आली तेव्हा आपल्या पित्यापासून काही जमीन मागून घेण्यासाठी तिने त्याला भर दिली. आपल्या पतीला तिने भर दिलेले आहे. मग 18 बी तिथं गेल्यानंतर तिने काय केलेलं आहे, ती गाढवावर सवार होती आणि जेव्हा आपल्या पित्याकडे ती गेलेली आहे ती गाढवावरून उतरली. वचन 18 आणि ब मध्ये असं सांगितलेलं आहे, ती गाढवावरून उतरली. माझे प्रिय पहा, पतीला कॉन्फिडन्स मध्ये घेऊन आपल्या पित्याकडे अक्सा गेलेली आहे आणि वचन सांगते की ती गाढवावरून उतरली. येशू ख्रिस्त त्या स्वर्गाला सोडून ह्या भूतलावरती आला. कशासाठी? तर आपलं मिशन पूर्ण करावयास, आम्हा पाप्यांचा पाचारण करिता आणि आम्हाला पापमुक्त करण्यासाठी आणि त्या क्रूस खांबावर स्वतःला देण्यासाठी तो स्वर्ग, तो सुंदर ठिकाण, ते उच्च जागा त्याने सोडली आणि तो खाली उतरलेला आहे आणि तिथं उतरून सुद्धा तो प्रार्थना करत आहे, ह्यांना क्षमा कर, ह्यांना क्षमा कर. खाली उतरले म्हणजे नम्रतेचे प्रतीक. येशू नम्र झाला, उंचावरून खाली उतरला, खाली आला आणि अक्सा त्या गाढवावरून खाली उतरली. म्हणजेच अक्साने इथं खाली उतरून नम्रता, ऑनर म्हणजे रिस्पेक्ट, आदर, सन्मान आपले पित्याचे प्रती तिने दाखविले. म्हणजेच
गुड कॉन्डक्ट, जस्चर, ॲटिकेट, मोराल तिने दर्शविले आहे. चांगले वर्तन तिने गाढवावरून उतरून आपले पित्याचे प्रती तिने दर्शवलेले आहे. म्हणजेच नम्र झाली ती. तिच्यात जो प्रेम होता ते तिने नम्रतेमधून दाखवलेला आहे. आज जर का आपल्याला एक चेअर सोडून दुसऱ्यावर बसायला कोणी जर रिक्वेस्ट केली तर आपलं इगो हर्ट होतं. पण आपण गाडीवरूनच आपले मोठ्यांना बोलत असतो. कधी कधी बाळकांना असो किंवा आपले मोठ्यांना टाइम विश करणं किंवा प्रेज द लॉर्ड करायला सुद्धा आपल्याने होत नाही. माझे प्रियांनो, कौटुंबिक, सामाजिक, धार्मिक स्थळी नम्र होण्याचे खूप गरजेचे आहे. माझे प्रियांनो, जर का आपल्याला या जीवनात आशीर्वादित व्हायचं आहे. चांगले हावभाव, जेस्चर, बिहेवियर, ॲटिट्यूड हे आपले म्हणजे ख्रिस्ती लोकांमध्ये असणे खूप गरजेचे आहे. ह्या चालचलन आपले जे आहेत या ॲटिट्यूडमुळे आपण ख्रिस्ताची इतरसाठी साक्ष देत असतो. म्हणजेच आपला जो ॲटिट्यूड आहे, चालचलन आहे, जर आपण नम्र नाही तर आपण ख्रिस्तासाठी एक वाईट टेस्टमनी तयार करत आहोत. जर आपण नम्र आहोत इतरांशी, मोठ्यांशी, तर आपण ख्रिस्तासाठी एक चांगली सुवार्ता आणि एक टेस्टमनी आपण पुढे साजरा लोकांपुढे करत असतो. माझ्या प्रियांनो, येशू नम्र झाला, देवाने क्षमा केली, अक्सा नम्र झाली, तर काय झाले बघूया पुढे. वचन 18 क मध्ये इथं लिहिलेलं आहे, तेव्हा कालेबाने तिला विचारिले, तुला काय पाहिजे. म्हणजे 18वा वचन ब मध्ये लिहिलेलं आहे, ती गाढवावरून उतरली तेव्हा कालेबाने तिला विचारिले, तुला काय पाहिजे. म्हणजे प्रियमणी, स्त्री खूप वेळची एका रांगेत उभी होती, लाईनमध्ये उभी होती आणि वाट बघत होती की कधी तिचा नंबर येईल आणि ती क्लर्कशी भेटेल. पण जास्त गर्दीमुळे क्लर्क चिडलेला होता. हे बघून इतरही त्या क्लर्कवर चिडून आर्ग्युमेंट करू लागले. पण जेव्हा त्या क्लर्कची नजर त्या स्त्रीकडे गेलेली आहे, ती लगेचच उभी राहिली, स्वतःला तिने नम्र केलं, त्यापुढे ती गेलेली आहे आणि तिची ही नम्रता बघून, तिचा हा हंबलनेसचा ॲटिट्यूड बघून तिला त्या क्लर्कने विचारले, तुला काय हवं आहे. प्रियानो, आपण ही जेव्हा देवाकडे नम्रतेने प्रार्थना किंवा विनवणी करतो, देव स्वतः आपल्याला विचारतो, मुला मुली तुला काय हवं आहे. हंबलनेस, नम्रता, पेशन्स म्हणजे धैर्य धरणे किंवा सहनशीलता आणि अक्साचे जेस्चर, ॲटिट्यूड, चालचलन, हावभाव हे सर्व एका पिताला म्हणजे कालेबाला आधीपासूनच जाणून असेल. तिचे जे चालचलन होते किंवा तो जो बोलण्याचा तरीका होता किंवा तिचे जे शरीराचं चाल ढाल होतं ते त्यांनी आधीच पाहिलं असेल. मग त्याला कळलेलं आहे की ही गाढवावरून उतरलेली आहे, म्हणजे नम्र झालेली आहे आणि तिने मला आदर प्रत्यर्थ ते हे काम केलेलं आहे. म्हणून काले आपल्या मुलीला अक्साला विचारत आहे की तुला काय पाहिजे. जेव्हा अक्सा गाढवावरून खाली उतरली तर काले तिला विचारत आहे की तुला काय पाहिजे. आज आपल्याला परमेश्वराकडे जेव्हा नम्रतेने जातो तर परमेश्वर आपल्याला विचारत असतो की तुला काय हवं. चौथी बाब जी आहे वचन 19 आणि त्याच्यात ती म्हणत आहे, मला एक देणगी दे. गाढवावरून उतरली, पित्याने विचारलं तुला काय पाहिजे. ती म्हणत आहे, मला एक देणगी दे. व्हॉट अ कॉन्फिडन्स, व्हॉट अ फेथ. तो आपल्या पित्यावरचा विश्वास,
भरवसा, ती आपुलकी बघण्यासारखी असावी माझे प्रियानो. तो काळ, तो समय, तो समाज, ते रीतिरिवाज, ते रूढी परंपरा, ती असमानता, अशी त्या एन्व्हायरमेंटमध्ये, त्या विचारधाराच्या लोकांमध्ये तू उभी राहून एक स्त्री तिथं स्वतःच्या पित्याला म्हणत आहे की मला एक देणगी दे. म्हणजे प्रियानो, तिने वाट पाहिली की माझा पिता जेव्हा मला विचारेल तेव्हाच मी सांगणार आहे की मला एक देणगी दे. काय कॉन्फिडन्स, पूर्ण विश्वासाने, पूर्ण भरोसेने तिने मागितलेला आहे. हिंदीमध्ये एक म्हण आहे म्हणजे प्रियानो की बेटी तो पराया धन होती है. मग ती लग्न झाली की परकी झाली? मुलगी एकदा तिचं लग्न झालं की ती परकी झाली. आपल्या जन्मदाता आणि त्या घरावर काही एक तिचा हक्क नसतो. पण पहा माझे प्रियानो, तो धैर्य तिच्यातला का उद्भवला? तिच्यात तो धैर्य कुठून आला? सर्वात पुढे ती उभी आहे. ती विचारधारा जिथं सर्व माणसं उभे आहेत त्याच्यामध्ये ती जाऊन विचारत आहे की मला एक देणगी हवी आहे, मला तू एक देणगी दे. का उद्भवला असेल तो धैर्य? का तर ती 3 भावात एक बहीण होती. कदाचित ती लाडकी असावी, नाही का? पण ते सोशो पॉलिटिकल कल्चरल चा जो बॅकग्राऊंड होता, तो काळ होता, त्या काळात तिच्या आडभिंती काहीही एक प्रॉब्लेम तिला निर्माण झालेला नाहीये आणि पूर्ण कॉन्फिडन्सने ती जाऊन पित्याकडे एक देणगी मागत आहे. आणि त्याही पेक्षा तिचा तो आपल्या पित्यावरचा अत्यंत असलेला विश्वास आणि भरवसा, ज्याने तिला धैर्य दिले की जे काही ती मागेल ते तिला तिचा पिता देव करणार आहे, हे तिला धैर्य देत होतं. ज्याच्यामुळे ते पूर्ण कॉन्फिडेंटली आपल्या पित्याकडे जाऊन म्हणत आहे की मला एक देणगी दे. आणि तिला स्वतःवरच विश्वास होता की ती काही एक चुकीचा मागत नाही आहे. जी नीड होती, जी गरज होती, तीच ती मागत होती माझे प्रियानो. जेन्युइन रिक्वेस्ट, कॉन्फिडन्स अँड फेथ म्हणजेच एक गरज आहे पूर्ण विश्वासाने, भरवसेने घेऊन जेव्हा आपण प्रार्थनेत जातो तर आपल्याला परमेश्वर नक्कीच उत्तर देत असतो माझे प्रियानो. येशू ख्रिस्त जेव्हा क्रूसवर होता त्याला माहीत होते का काय मागायचे आहे? तो समाज, तो लोक, ती रूढी परंपरा, तो समय, सर्व काही अडभिंती जी होती ते सर्व तुटलेली होती माझे प्रियानो. देव पित्याकडे आमच्याकरिता त्यांनी क्षमा मागितली. का तर आम्ही तिथे उभे राहून पाप करत होतो माझे प्रियानो, त्याला क्रूसावर चढवत होतो आणि तेव्हा क्षमेची आम्हाला अत्यंत गरज होती. अक्सा, तिला माहित होतं की ती जे मागत आहे ती खरोखरच गरजेची वस्तू आहे आणि तिने ती पूर्ण कॉन्फिडेंटली आपल्या पित्याकडून मागितलेली आहे, जसं येशू ख्रिस्ताने आपल्याकरिता क्षमा मागितली आहे. 5वी बाब 19b मध्ये पुढे ती म्हणाली, तू मला दक्षिणकडची जमीन दिली आहेच. म्हणजे गाढवावरून उतरली आणि जेव्हा तिच्या पित्याने विचारलं की तुला काय हवंय, तेव्हा ती म्हणाली मला एक देणगी दे. मग पुढे ती म्हणाली, तू मला दक्षिणकडची जमीन दिली आहेच. हार्ट ऑफ ग्रॅटिट्यूड, कृतज्ञतेचे मन तिच्यात होते माझे प्रियानो, जे आपल्याला शिकण्यासारखे आहे. थँकफुलनेस, धन्यवादी हृदय तिच्यात होतं. अक्सा म्हणाली, थँक्यू डॅडी, पप्पा किंवा डॅड, तुम्ही मला गिफ्टमध्ये दक्षिणकडची जमीन दिली आहे. तिने कृतज्ञता तिथं व्यक्त केली आहे. ती विसरलेली नाहीये की तिचे बाबांनी तिच्याकरिता काय केलेले आहे. माझे प्रियानो, दरवेळेस आपण देवाकडे जातो, मला हे दे, ते दे, हे दे, ते जो आशीर्वाद आपल्याला पास्टमध्ये भेटलेला आहे त्याच्यासाठी आपण आपलं ग्रॅटिट्यूड देवाकडे कधी घेऊन जातो का? धन्यवादी हृदयाने जातो का? आणि जर का नाही जात
तर हे जाणे गरजेचे आहे आणि हेच गुण आपल्याला अक्साकडून शिकावयास भेटते. त्याचप्रमाणे 6वी गोष्ट वचन 19 मध्ये मला पाण्याचे झरेही दे, म्हणजे 19b आणि क जुडलेले आहेत ते असे आहेत. पुढे ती म्हणाली, तू मला दक्षिणकडची जमीन दिली आहेच, मला पाण्याचे झरेही दे. म्हणजे तू तर आधी तो गिफ्ट दिलेलाच आहे, पण आता मला पाण्याचे झरेही दे. हिअर इज द पंच, द मोटिव्ह ऑफ बीइंग गुड अँड एक्सेप्टर. म्हणजे प्रियानो, आता पहा तिला किती वेळ लागला मुद्द्यावर येण्यासाठी. स्वतःला नम्र केलं, खाली उतरली, तिने वाट पाहिली की कधी माझा बाप मला विचारेल की तुला काय हवंय, आणि तेव्हा ती बोलेल की तू तर आधी मला दिलेलेच आहे जमीन, आत्ता मला पाण्याचे झरेही दे. पूर्ण अश्युरन्स, फार साइटेडनेस, प्रॅक्टिकल, प्रिसाइज, म्हणजेच पूर्ण तिला भरवसा, दूरदर्शिता, व्यावहारिक, अचूक आणि वेळेचा प्रॉपरली उपयोग कसा करावा हे तिच्याकडनं आपल्याला ह्याच एवढेच मला पाण्याचे झरेही दे ह्याच्यातून जेव्हा ती मागत आहे त्याच्यातून आपल्याला शिकावयास भेटते. माझ्या प्रियानो, दक्षिणकडची जी जमीन होती ती सुखी होती आणि काही कामाची नव्हती. माझे प्रियानो, तिथं पाणी नव्हते आणि तिथं काही घरही बांधता आलं नसतं किंवा शेतीबाडीही करता आलं नसतं. म्हणून ती फार साइटेडनेस, दूरदर्शिता, पुढचा विचार करून ती काय केलेली आहे, आपल्या पित्याकडे जाऊन म्हणत आहे की मला पाण्याचे झरेही दे. जेव्हा तुम्ही मला एवढं मोठी जमीन दिली आहे तर त्याचा उपयोग काहीतरी व्हावं म्हणून पाण्याचे झरे तिने मागून घेतलेले आहे. मग काय झालं माझी प्रिय, जेव्हा ती नम्र झाली, जेव्हा तिने पूर्ण भरोसा तिचे पित्यावर टाकलेला आहे, तर त्याचा काय निकाल निघाला तर ते 19d मध्ये आपल्याला कळतं. तेव्हा त्याने वरचे आणि खालचे झरे तिला दिले. माझी प्रियानो, काय सुंदर बाबा आहे. दिवाळीचा सीझन आहे, काल दिवाळी झालेली आहे. एकावर एक गिफ्ट फ्री, एकावर एक गिफ्ट फ्री किंवा 2 घ्या आणि 3 फ्री, असंच आपल्याला तारण फ्री भेटलेलं आहे. फक्त विश्वास करा त्याच्यावर, आपल्याला तारण, अनंतकाल जीवन, परमेश्वराचा प्रेम, दया, करुणा हे सर्व काही फ्री भेटणार आहे. माझे प्रियानो, तिने अक्सा आपले पित्या कालेबावर विश्वास टाकला, भरोसा टाकला, प्रेम दाखवलं, आदर दाखवलं. त्याच्यामुळे तिला एक झरे नव्हे तर तिला वरचे आणि खालचे दोन्ही झरे भेटलेले आहे. माझे प्रियानो, मत्ती 7:7 ते 8 मध्ये असं लिहिलेलं आहे, मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुम्हास उघडले जाईल. कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो शोधतो त्याला सापडते व जो ठोकतो त्यास उघडले जाईल. हा विश्वास आज आपल्यात आहे का की मी जे काही आपले पित्याकडे मागेल माझा पिता मला देऊ करेल का? माझा ॲटिट्यूड कसा आहे हे जाणून घेणे खूप गरजेचे आहे. माझे प्रियानो, म्हणून मत्ती 7:11 मध्ये असं लिहिलेलं आहे, यास्त तुम्ही वाईट असता आपल्या मुलास चांगल्या देणग्या देण्याचे समजते, तर तुमचे स्वर्गातील पित्याजवळ जे मागतात त्यास तो किती विशेष करून चांगल्या देणग्या देईल. आमेन. जेव्हा अक्साच्या पित्याने तिला एक झरा आणखी फ्री दिलेला आहे, तर आपला स्वर्गीय पिता आहे तो आपल्याला किती काही देव करणार आहे विचार करण्याची गोष्ट आहे. माझ्या प्रियानो, compatibility, prepared mind, understanding, नम्रता, humbleness, honor, request, आदर, सन्मान, good gesture, attitude, etiquette, आचरण, चांगुलपणा, चालचलन, पेशन्स, genuine request, खरी मागणी,
वाट पाहणी, सहनशीलता, कॉन्फिडन्स, फेथ, विश्वास, भरवसा, ग्रॅटिट्यूड, धन्यवादी आणि कृतज्ञ मन, फार साइटेडनेस, दूरदर्शिता, गरजेचे मागणे, हे सर्व बघून कालेबने तिला ते झरे देऊ केलेले आहे. माझे प्रिय, पॅटर्न ऑफ प्रेयर किंवा पिटिशन जो अक्साचा होता, हे अविस्मरणीय असा आहे, जे मी शिकलेली आहे अक्साच्या जीवनातून. जी शैली आहे, प्रार्थनाची जी शैली आहे किंवा पिटिशनची जी शैली आहे, इथं एक अप्रतिम अशी आहे. माझ्या प्रियानो, अक्साची प्रार्थना आपल्या पित्याकडे तिने कोणत्या रीते मागून घेतलं, हे आज आपण शिकण्याची गरज आहे. पुरुष असो, महिला असो, लहान मुलगा असो, मुलगी असो, कोणीही असो, आपण जेव्हा परमेश्वराकडे जाऊ तर कसं मागायचं आहे हे हिच्याकडून शिकणे गरजेचे आहे. जी खरी गरज आहे, आज आम्ही किती प्रॉब्लेम्समधून जात आहोत. जर आपल्याला आरोग्य मागायचं आहे तर आपण पैसे मागू नये. माझ्या प्रिय, आरोग्यासाठी मागा. जर आज आपल्याला पैशाची गरज आहे तर इतर गोष्टी मागू नका. परमेश्वराला एकदम ॲक्युरेट जे नीड आहे तेच मागणे गरजेचे आहे. माझ्या प्रियानो, आज आपण कोरोना व्हायरस किंवा इतर वाईट गोष्टीमधून जेव्हा आपण जात आहोत तर आपल्याला हे जाणून घेण्याचे आहे की आज आपल्याला परमेश्वराकडे काय मागायचं आहे आणि कोणत्या रीते स्वतःला नम्र करून आणि परमेश्वराकडे जाऊन विश्वासाने मागायचं आहे. कारण की वचन सांगतं, तुम्ही मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल. आपला दिल आमच्याकडून हेच अपेक्षा आज करत आहे. म्हणून परमेश्वर करून तुम्हाला अक्साच्या जीवनातून जे काही शिकावयास भेटलं आहे त्या प्रार्थना शैली तुम्ही आपल्या जीवनातून परमेश्वराला दाखवून आज परमेश्वराकडे तुम्ही वळावं, अशीच मी परमेश्वरासाठी प्रार्थना करते. धन्यवाद. आमेन. सुंदरशा वचनाबद्दल मनापासून आभारी आहे. मंडळीसाठी सूचना आहे. सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे अनेक दिवसापासून आपण वाट पाहत होतो, परंतु देवबापाने आपल्या सर्वांची प्रार्थना ऐकलेली आहे आणि या सायंकाळच्या समय आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्या वतीने जाहीर करण्यात आलेला आहे की आपल्या महाराष्ट्रातील सर्व मंदिरे येत्या 16 तारखेपासून उघडण्यात येणार आहे. आणि ही आनंदाची बाब आपल्या सर्व मंडळीसाठी आहे. परंतु मंदिरं उघडत आहेत, आनंदाचा भाग आहे, पण हे आम्ही विसरता कामा नये की आपल्या कोरोनाचा प्रादुर्भाव निघून गेलेला आहे. अद्याप नाही, परंतु प्रियनो, करोना आणखी त्याचा प्रादुर्भाव वाढत आहे. आणि म्हणून जे मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला नियम सांगितलेले आहेत त्या नियमाचं पालन आपल्याला करायचं आहे. प्रत्येक लेकरांपासून तर वडिलांपर्यंत आपल्या तोंडाला मास्क बांधायचे आहे. सॅनिटायझर आपण मंदिरामध्ये ठेवणार आहोत आणि आपण देखील स्वतः सॅनिटायझरचा उपयोग करायचा आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्या आपल्याची की आपल्या मंदिरामध्ये ज्यावेळेस आपण भेटीसाठी येऊ त्यावेळेस आपल्याला सोशल डिस्टन्सिंग आपल्याला त्याचा नियमाचं पालन करायचं आहे. सोशल डिस्टन्सिंग आपल्याला ठेवायचं आहे, म्हणजेच अंतर ठेवून आपल्याला बसायचं आहे. म्हणून येत्या रविवारची जी उपासना आहे सकाळी 9:30 वाजता उपासनेला सुरुवात होणार आहे. 9 वाजता पहिली बेल वाजेल, 9:15 वाजता दुसरी बेल वाजेल आणि 9:30 आपली भक्ती नाही का आपल्याला या भक्तीची सुरुवात होणार आहे. आणि जो मार्च नंतर आपण हे देवाचं मंदिर उघडलं जात आहे. म्हणून आनंदाने आपल्या भक्तीमध्ये सहभागी होऊया आणि देवाचं गौरव त्या देवाच्या गौरवासाठी देवाचं गौरव आपण मंदिरामध्ये येऊन करणार आहोत. म्हणून आपल्याला खरेपणाने देवाची भक्ती आपण करूया आणि देवाला गौरव देऊया की परमेश्वराने
देवाचं मंदिर त्याच्या डोळ्यासाठी उघडलेलं आहे. अधिक काही सूचना असतील तर मी आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेन. या समय आपण उपासना संघातून गीत क्रमांक 508 चे गीत आहे. हे गीत होत असताना आपण आपल्या डोक्याचं दान करूया. विनंती आहे आपण त्या जागेत उभे राहूया आणि देवाच्या गुणासाठी उपासना संगीतातून 508 नंबरचे गीत या समय गाऊया. गीत होत असताना आपण आपल्या डोक्याचं दान परमेश्वराच्या चरणामध्ये अर्पण करावं. म्हणजे विनंती आहे आपण त्या जागेत उभे राहूया. पहिले प्रभू आपण गाऊया. अर्पितो प्रभुला सर्वच काही त्वरेने माझ्या मनी तू राही. अर्पितो प्रभुला संसार माझा समजुनी गमतो निशिदी कडपट त्याची मी करीतो. तुझा मी आता जाणूनी नमितो. तुझा मी आता जाणूनी नमितो. ख्रिस्ता दयेने दीनास पाही अर्पितो प्रभुला. या समय आपण विशेष दान असेल त्या दानासाठी, उपयोगाचं दान असेल त्याच्यासाठी, ज्याचा चर्च फंड आहे किंवा दशमांश आहे, कुणाच्या स्मरणात दान असेल त्या दानासाठी आपण प्रार्थना करूया. प्रार्थना केल्यावर मागील आठवड्याप्रमाणे ज्यांचा विवाह बंदी झाला असेल किंवा कुणाचा वाढदिवस आपण साजरा केलेला असेल त्या सर्वांसाठी प्रार्थना करूया. आणि ज्यासाठी त्या सर्वांसाठी प्रार्थना केल्या प्रार्थना आशीर्वाद घेऊ आणि सुमंत देवा ही देखील प्रार्थना करूया. प्रेमाच्या स्वर्गीय देवा तुझ्या पवित्र गुणाची स्तुती आराधना करतो. जगाचा महान गौरव प्रदेशाली बापा राजाचा राजा प्रभूचा प्रभू तू श्रेष्ठ महान परमेश्वर देवा तू आहेस. तू आमचा श्रीमंत देव आहेस. प्रेम स्वर्गीय बापा तुझ्या श्रीमंताच्या भूमीत आज आम्हाला जीवन ठेवून तुझ्या महान नावाचं गौरव करण्याची संधी दिलंस. तू किती महान, किती चांगला प्रेमळ देव आहेस. किती दया करणारा, किती अनुग्रह करणारा प्रभू तू आहेस. आणि म्हणूनच देवा प्रभू त्या तुझ्या कृपेमुळे देवा खरोखर आज आम्ही जिवंत राहून देवा तुझं गौरव करू शकतो. कारण तुझा ऐकून पुत्र आमचा प्रभू शक्तीला तू त्या वधस्तंभावरती आपला प्राण देण्यासाठी आज्ञा केली. त्या परमेश्वर देवा प्रवेश क्रिस्ताने त्या वधस्तंभावरती आपला प्राण देऊन प्रवेश क्रिस्ता आम्हाला जीवन दिलं. आमच्या व्याधी, आमचे रोग, आजार, आमचे पाप स्वतःवरती घेऊन आम्हाला पाप केलेला आहे, आम्हाला रोग केलेला आहे. आणि म्हणून देवा प्रभू तुझ्या नावाला लागून धन्यवाद. एवढंच केवळ पुनरुत्थित होऊन आमचा उद्धार केलास आणि पुन्हा आम्हाला घेऊन जाण्याची आशा दिलास. म्हणून देवा त्या महान श्रीमंत देवाला आम्ही लागून धन्यवाद. परमेश्वर बाबा आठवड्याभरामध्ये आमच्या जीवनातून, अनेकांच्या जीवनातून जे काही पाप घडलं असेल त्या सर्व पापांची तू क्षमा कर बाबा. आजची भक्ती, आजचं मन चिंतन, आजचं वचन आशीर्वादित केलंच बाबा. म्हणून तुझ्या नावाला लागून धन्यवाद. प्रभूजी विशेष प्रार्थना करतो मंडळीतील सर्व कुटुंबाचा आशीर्वाद पडतो. प्रत्येक कुटुंबामध्ये शांती, आनंद, आशीर्वादाची बरकत असू दे. देवगडीच्या सर्व वडिलांना तुझं भरभराट पडतो. त्यांना चांगला आरोग्य तू दे. जे वडील असतील बाबा त्यांना तुझ्या पवित्र आदर्शाचा स्पर्श कर. तुझ्या पवित्र नावामध्ये छंगाई कर. नासरूच्या नावामध्ये सर्व रोग, आजार, सर्व व्याधी येशूच्या नावामध्ये काढून टाकेल. प्रभू परमेश्वर बाप्पा आम्ही स्टीवसाठी प्रार्थना करतो बाप्पा. प्रभू त्याला तू बरे करत आहेस म्हणून तुझ्या नावाला लागून धन्यवाद देतो. मंडळी देवा अनेकांनी देवा प्रभू लेकरासाठी प्रार्थना केलेली आहे. त्या सर्वांची, आम्हा सर्वांची प्रार्थना तू ऐक
प्रभू जी आज आम्ही प्रार्थना करतो प्रभू परमेश्वर बाप्पा आज प्रभू येत्या 16 तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रातील मंदिरे उघडले जात आहेत आणि म्हणून देवा तू एक वेगळ्या प्रकारचा आनंद तू आम्हाला दिलंस अशासाठी की बाप्पा आम्ही तुझ्या मंदिरामध्ये येऊन ऐक्याने विश्वासाने आणि बाप्पा आत्म्याने आणि खरेपणाने देवा तुझ्या नावाची भक्ती आम्ही करावी आणि भव्य परमेश्वर देवा प्रभू आज प्रभू प्रत्येक मंदिरच्या अंतकणाशी तू बोल प्रत्येक आत्मा देवा शिकला जाऊ दे प्रत्येक आत्मा येऊन प्रभू तुझ्या गौरवासाठी देवा प्रभू आपला वेळ देऊन तुझी मान तुझी महिमा तुझं गौरव आमच्या दरबारास तू कर बाप्पा प्रभू त्या रविवारची भक्ती तुझ्या मंदिरामध्ये आम्ही करत असताना प्रभू परमेश्वर बाप्पा त्या सर्व परमासाठी महाभयंकर उपद्रवापासून आमच्यामध्ये प्रत्येकाचा तू बचाव कर बाप्पा प्रभू परमेश्वर बाप्पा आमचं सहाय्य कर प्रभू बाप्पा प्रार्थना करतो बाप्पा ज्याने आज देव परमेश्वर प्रभू बसदान अर्पण केलेला आहे चर्चमध्ये अर्पण केलेला असेल किंवा प्रभू दशमांश अर्पण केलेला असेल आणि मंडळीचं दान जे काही देव प्रभू परमेश्वर प्रेमाने आपण तुझ्या चरणामध्ये केलेलं सर्व दान देवा तुझा स्पर्श कर पवित्र शुद्ध कर आणि तुझ्या गौरव नावासाठी त्याचा उपयोग करू घे बाप्पा कृपणानं प्रार्थना करतो बाप्पा अशी भेटी तू आश्रय केलंस म्हणून इथून पुढचा वेग रक्त संपूर्ण नवीन आठवडा आणि लाभाचा सुखाचा समाधानाचा आशीर्वाद इथून पुढचा वेग आमच्या सर्व देव मान नाही आणि गौरव तुला दे ही छोटीशी प्रार्थना चंद्र परमेश्वर ख्रिस्त याच्या रूपामध्ये प्रार्थना केली म्हणून तू आहे आमेन या सगळ्यातील बाबा तुझं नाव पवित्र जाऊ तुझं राज्य जसं स्वर्गात तसं पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकरी असते आणि जसं आमच्या तसेच आमचे मांस आणि जरा कारण की राज्य समाधानी करून ही स्वर्गात तुझीच आहे आमेन आमच्या बेटाचा महान मोठा प्रश्न देवाच्या प्रत्येक पवित्र आत्म्याची सहभागिता या ठिकाणी उपस्थित देवाच्या सर्व प्रेरणांवर आता आणि सदा सर्व तुझी शांती या सर्व घेतली असेल आमेन